राज्यातल्या अनेक भागात डिझेल टंचाईचा प्रश्न गंभीर बनतोय। बुलढाण्यात तर वाहन चालकांनी पंपावरच्या कर्मचाऱ्यांवर तलवारी उपसल्या। काही ठिकाणी रिक्षा चालकांनी आंदोलन केलं, तर एका ठिकाणी 4 दिवसापासून वाहनं उभी असल्यानं खर्च वाढत असल्याचं ट्रक चालकांचं म्हणणं आहे। डिझेल टंचाईनं जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीवर थेट परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। शेतीवरील संकट टाळण्यासाठी डिझेल उपलब्ध करून द्या, अशी शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे। बुलढाणा जिल्ह्यातील खामगावमध्ये तलवार आणि कोयते हाती घेऊन ग्राहकांनी पंपावरती धिंगाणा घातला। वाहन चालकांचा हैदोस सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। कॅनमध्ये पेट्रोल द्यायला कर्मचाऱ्यांनी नकार दिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार घडलाय। डिझेलचा पुरवठा वेळेवरती होत नसल्यामुळे टँकर आल्यावर नागरिकांची अक्षरशः झुंबड बघायला मिळते। बुलढाणा जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर डिझेल मिळवण्यासाठी ही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। डिझेल उपलब्ध होत नसल्यामुळे मशागतीची कामं ठप्प झाली आहेत। त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मोताळा तालुक्यातील परडा फाट्यावरती रास्ता रोको आंदोलन केलं। त्यामुळे बुलढाणा मलकापूर महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती। वाशिममध्ये डिझेलसाठी रात्रंदिवस रांगेत थांबण्याची वेळ आली आहे। परिणामी ग्राहकांचा पंपावरील कर्मचाऱ्यांसोबत वादाच्या घटना वाढत चालल्यात। डिझेलच्या साठेबाजीचा फटका शेतकऱ्यांना बसत असून मशागतीच्या कामांवरती याचा परिणाम झालाय। जळगाव जिल्ह्यातील पंपावरती शेतकरी आणि वाहनधारक आमनेसामने आले। पंपावरती टँकर पोहोचताच सकाळपासून रांगेत उभ्या असलेल्या शेतकऱ्यांनी आम्हाला आधी डिझेल द्या अशी मागणी केली। त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्ह दिसताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हस्तक्षेप केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली। राजस्थान, गुजरात, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, कर्नाटकसह अनेक राज्यातील ट्रक जळगावात अडकून पडलेत। माल वेळेत पोहोचत नसल्यामुळे ट्रक व्यावसायिकांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे। पेट्रोल पंपावर डिझेल मिळत नाही आणि रांगा लावाव्या लागतात आणि मिळेल का नाही मिळेल याची शाश्वती नाही। आणि आता तर बरेचसे पंप ड्राय झालेले आहेत। त्याच्यामुळे आमच्याकडे 100-150 गाड्या तर इथे उभ्या आहेत आणि 100-150 गाड्या बाहेर उभ्या आहेत। म्हणजे 300 गाड्या लोड होऊन गाड्या इथं थांबलेल्या आहेत। त्या पुढे जाऊ शकत नाही जोपर्यंत डिझेल मिळत नाही। इंधन मिळत नसल्यामुळे रिक्षा चालकांनी जळगावात पंपाबाहेर रिक्षा उभ्या करून आंदोलन केलं। 5 तास रांगेत थांबूनही इंधन मिळत नसेल तर घर कसं चालवायचं आणि कर्ज कसं फेडायचं असा प्रश्न रिक्षा चालकांनी उपस्थित केलाय। सकाळपासून 5 वाजल्यापासून आम्ही नंबर लावलेला आहे, तर तोपर्यंत आम्हाला डिझेल भेटत नाही। आम्ही खरंच 2 घंटे डिझेल भेटता, नंबर लावता, त्याच्यावर सगळा संपला, डिझेल संपला, मग आम्ही घरी जाऊन उपाशी राहता। त्याच्याकरता आम्ही पुढे आता कसा पेट भरावा, डिझेल तर आम्हाला भेटणार नाही। दुसरी वेळ हे का आपला पाण्याच्या गाड्या आहे, आम्ही कुठून हप्ता भरणार आहे। प्रशासनाने शेतकऱ्याचा सातबारा, ॲग्रीस्टॅग, आधार कार्ड बघून कॅनमध्ये पेट्रोल द्यावं असे आदेश दिलेत, परंतु या आदेशाची पेट्रोल पंप चालकांकडून पायमल्ली होते। काही ठिकाणी सातबारा ज्याच्या नावावर आहे त्यालाच घेऊन या अशी भूमिका पंप चालकांनी घेतली। शेतात जायचं म्हणलं तर 4 आणि 5 लिटर डिझेल लागते। 2000च्या डिझेलनं काय होणार आहे आम्हाला? तर डिझेलला ट्रॅक्टर आणा म्हणतात इथं, कॅन्डीत काही देत नाहीत पेट्रोलवाले, आपले पंपावाले। आदेश काढले पण द्यायला पाहिजे ना। सातबारा आहे, त्यांना 100 लिटर रोजचं डिझेल मिळतं। पण आमच्या वडिलाला घेऊन यावं का, आजोबाला घेऊन यावं का? आता सातबारा तर आमच्या नावानं शेती नाही, वडिलाच्या याच्या आजोबाच्या नावानं आहे। वयस्कर माणसाला इथं घेऊन यावं का आम्ही? नांदेड जिल्ह्यात स्टॉक नसल्यामुळे अनेक पेट्रोल पंप बंद पडलेत। त्याचा सर्वात मोठा विपरीत परिणाम शेतीच्या कामावरती होतोय। काही पंपांवरती ग्राहकांच्या रांगा तर काही ठिकाणी शुकशुकाट असं वेगवेगळं चित्र बघायला मिळत आहे। डिझेलसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील पंपांवरती धाव घेतली आहे। शेतीच्या मशागतीसाठी आवश्यक तितकं डिझेल मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय। सकाळी 7 वाजेपासून इथे यायली, अजून जेवलेलं सुद्धा नाही। म्हणजे इतकी बिकट परिस्थिती होईल आमची। आम्ही सरकारला एवढंच आहे का 15 दिवस तुम्ही खुलं करून द्यायला पाहिजे। शेतकऱ्याची मशागतीचे काम आहे, हे पेरणी झालं, नांगरटी झाले, रोट्या झाला, हे सगळं शेतीचं म्हणजे सगळं डिझेलवरच अवलंबून आहे। हे जर डिझेलच नाही भेटलं तर शेतकरी पुढलं पीक उभं कसं करणार? पेट्रोल डिझेल टंचाईच्या झळा कोकणातील चिराखाण या व्यवसायाला सुद्धा बसल्यात। कोकणातील तांबडं सोनं म्हणून ओळख असलेला चिराखाण व्यवसाय आर्थिक संकटात सापडलाय। डोंगर भागातील चिरा वाहतूक
मशिनरी आणि कामगार व्यवस्थापनाचा खर्च वाढल्यामुळे व्यावसायिक हवालदिल झालेत. तर राज्यात सध्या सुरू असलेल्या इंधन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिझेलची साठेबाजी करू देऊ नका असे कठोर निर्देश दिलेत. पेट्रोल डिझेल आणि विशेषतः डिझेल, कारण आता शेतीकरताही लोक काही डिझेलचा वापर करत आहेत. त्यामुळे आपण त्या प्रकारचे आदेश दिलेले आहेत की त्यांनी स्वतः लक्ष घालून याचं नीट प्लॅनिंग करून कोणाला होर्डिंग करू देऊ नका, साठेबाजी करू देऊ नका. आवश्यकतेनुसार त्या ठिकाणी डिझेल मिळालं पाहिजे याचा प्रयत्न चाललेला आहे. काही ठिकाणी निश्चितपणे तणावाची स्थिती तयार झाली आहे, पण ही काही सर्वदूर तणावाची स्थिती असं नाही आहे. राज्यात चांदा ते बांदा इंधनाच्या तुटवड्यामुळे शेतकरी आणि व्यावसायिक संकटात सापडलेत. त्यामुळे साठेबाजी करणारे आणि भीतीपोटी अतिरिक्त खरेदी करणाऱ्यांवरती कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. तरच शेतकऱ्यांची खोळंबलेली मशागतीची कामं पाऊस सुरू होण्याच्या आधी पूर्ण होऊ शकतील. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.